क्रिकेटच्या व्यासपीठावरती मी एवढ्या प्रमाणात सत्कार आणि ते इतक्या शिस्तबद्धपणे आणि भव्यपणे नक्कीच पाहिलेले नाहीत। मॅच सुरू होते। सामन्यातला पहिला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी करत होता। इनसाइड एज चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव आणि धावफलकाला सुरुवात झाली। शांत वातावरण आहे। पहिली धाव शांतपणे घेतली आणि अर्थात ही वादळापूर्वीची शांतता हे मी सांगायला नको, कारण 5 षटकांची लढत म्हटलं की मुळात आक्रमक खेळ असतोच आणि त्यात पहिला चेंडू शांतपणे खेळून नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज जातोय अजित, तर स्ट्राइक एंडला आता येईल तो दिनू कांबळे। उजव्या हाताने फलंदाजी करणारा दिनू कांबळे। अनंत पाटील मुख्य अंपायर्स आहेत आणि दीपक चौधरी हे स्क्वेअर लेग अंपायर आहेत। आज सगळ्या अंपायर्सचा आयोजकांचा पेहराव तुम्ही बघितला तर एक युनिटीची साक्ष आपल्याला मिळेल। सकाळी सगळेजण मैदानामध्ये होते। जवळपास 50 पेक्षाही मोठी संख्या आयोजकांची आहे आणि या ठिकाणी वेळेचं भान खेळाडूंनी ठेवायचं आहे। कृपया टाइमपास करू नका। धाव घेतली काय मेसेज आहे काहीतरी, अनंत सरांचा काहीतरी मेसेज आहे, कृपया कॉन्सन्ट्रेट करा। सामन्याला सुरुवात झालेली आहे। गेव्हाडा धावफलकावरती 1 धाव आणि दिनू ऑन स्ट्राइक। फुल टॉस चेंडू कव्हरला खेळला, गॅप मोठा, चेंडू सीमारेषा पार, 4 रन। वाह, गॅप खेळणं हे नक्कीच कौशल्याचं काम आहे। खेळाडू वाह, आखूड टप्प्याचा चेंडू पूल करतोय, पॉवरफुल शॉट, स्वीट टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार। प्रेक्षकांनी झेल टिपला, या आणि बक्षीस घेऊन जा। या सर। नाही, परंतु जितक्या शांततेने या खेळाडूने हे मोठे फटके खेळलेले आहेत ते लाजवाब आहेत। डावेस्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस होता आणि वाईडचा इशारा। एक अतिरिक्त धाव धावफलकावरती गोलंदाज भरकटतो यावेळेस। तुझ्या संग सांग रंग
दळानं खणखणीत 3 चौकार 1 षटकार ठोकत 22 धावा धावफलकावरती लगावल्यात. बाउन्सर आणि तितकाच ताबडतोड शॉट, पुल पॉवरफुल षटकार. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. थँक्यू डीजे. धीरज सिंगच्या पहिल्याच बाउन्सर वरती पहिल्याच आपटबार वरती चेंडू फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फलंदाज आहे दिनू. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेणारा दिनू दुसरा चेंडू धीरज सिंगचा षटकार ठोकतोय. धावफलक 28 धावा. यावेळी धीरज सिंगचा पुन्हा एकदा हा चेंडू पुल आणि पॉवरफुल खतरनाक षटकार. सपनों को सच करने फरिश्ते आए हैं. रमेश दादा, राजू दादा, विजय दादा, विमल दादा, त्यांच्या साथीला घेऊन आलो. रोमांस आणि ऍक्शन भरलेला आजचा दिवस आहे, परंतु क्लायमॅक्स काय असेल हे आपण सांगू शकणार नाही. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये फलंदाज दिनूची 2 खणखणीत षटकार तेही बाउन्सर वरती ठोकलेले आहेत. तुम्ही पाहिलं एक जमाना होता की भारतीय फलंदाज ज्यावेळेस विदेशामध्ये परदेशी खेळपट्ट्यावरती खेळायला जायचे आणि समोरच्या बाउन्सर समोर नांगी टाकायचे, परंतु आता भारतीय गोलंदाजांचे बाउन्सर हे परदेशी फलंदाज कोण हे पॅड वरती घेतोय, कोण हेल्मेट वरती घेतोय, कोण खांद्यावरती घेतोय, कोण कमरेवरती घेतोय, असे पाहणं हे सुद्धा आता एक वेगळा अनुभव भारतीय प्रेक्षक घेत आहेत. गेल्या वर्षी 2018 मध्ये 14 कसोटी भारतीय संघाने खेळल्या, त्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी 174 विकेट मिळवल्यात आणि हे कुठल्याही देशाच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा सर्वात जास्त विकेट आहेत. यावरून वेगवान गोलंदाजीमध्ये भारताने मिळवलेले जे कौशल्य आहेत किंवा प्रतिभा आहे ती नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. धीरज सिंगचा हा चेंडू दिनूसाठी. यावेळेस पायच्या उजव्याच्या बाहेरचा चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बंदुकीतून सुटलेली गोळी. 4 रन. संदेश आते हैं. अजितच्या रूपानं वाह, स्लोअर 1 गती परिवर्तन केलं यावेळेस धीरजनं. डाव्या यष्टीवरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर तो घेऊन गेला. गती परिवर्तन हा हे खूप महत्वाचा आहे. सलग 18 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा आपण पाहतो, परंतु या स्पर्धेनं अनेक स्थित्यंतर बघितलेत आणि परिवर्तनाच्या वाटेवरती असलेली ही स्पर्धा आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण काहीतरी नवीन देणारी ही स्पर्धा आहे आणि म्हणून 18 वर्ष अव्याहतपणे ही स्पर्धा टिकलेली आहे. वाह, अफलातून शॉट. यावेळेस कलात्मकतेचा सुंदर नमुना मैदानामध्ये पेश करताना फलंदाज दिनू. चेंडू सीमारेषा पार. 4 रन.
चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर आपल्या स्पर्धेला लाभलेले अतिथी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राजू थोरात यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। माननीय राजू शेठ थोरात, अध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस, विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करा। चांगलं क्रिकेट। यानंतर माननीय उमेशजी जुनघरे यांचा सन्मान होतोय। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईचे अध्यक्ष माननीय रंगनाथ शेठ चौधरी यांना विनंती आहे आपण हा सन्मान करा। मान्यवरांचा सन्मान संपन्न होतोय। आपण जाऊ मैदानामध्ये जिथे पुन्हा एकदा घनघोर संघर्ष सुरू झालेला आहे। एक चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर चांगला फटका लॉंग ऑफला तिथून अडवला जाईल। एक धाव इथे मिळेल फलंदाज अजितला आणि धावफलकावरती विक्रांत केणे प्रतिष्ठान 43 धावा। सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। दोन्ही सलामीवीरांनी अतिशय जबरदस्त सुरुवात इथे करून दिली। चांगली सुरुवात ही महत्त्वाची असते। वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो, चांगली सुरुवात अर्ध यश। आणि इथे या दोन्ही सलामीवीरांनी खूप चांगली भागीदारी रचलेली आहे। चांगली भागीदारी करत त्यांनी संसार फुलवलेला आहे, कारण संसारामध्ये सुद्धा भागीदारी खूप महत्त्वाची असते। यावेळेस वाह, तिथेच सुरेख झेल टिपला जाईल मिड विकेटला, फलंदाज बाद। ज्या भागीदारीची चर्चा करत होतो आपण, एक चांगल्या चेंडूने ही भागीदारी मोडली, हा संसार मोडला। या ऐका एक सुरेल संगीत। ये दुनिया मुलीच्या लग्नासाठी काळजी घेतो, जेवढी मेहनत करतो, प्रत्येक गोष्टी बारकाईने पाहतो, तशी काळजी आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतलेली आहे। माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते प्रमोद दादा पाटील, विजू दादा पाटील, विनोद दादा पाटील आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या सर्वांचंच मोठं योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी। आणि या सर्वांच्या पाठीवरती नेहमीच मार्गदर्शक म्हणून हात असतो या स्पर्धेचे शिल्पकार माजी आमदार रमेश दादा रतन पाटील। ओपन क्रिकेटमध्ये आज चौथ्या क्रमांकाचा सामना मैदानामध्ये सुरू असताना धावफलक देखील हलतोय सातत्यानं। एक फलंदाज बाद झालेला असला तरी 44 धावा, 44 लॉस ऑफ 1, थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस। तिसरं षटक सुरू असताना पहिलंच यश मिळून दिलं ते गोलंदाज नवीननं। 2 षटकामध्ये जबरदस्त भागीदारी या दोघांनी केल्यानंतर तिथे बाद झाला दिनू। यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, हलकसं अपील, तिथे प्रश्न विचारला जातोय पंचांकडे आणि उत्तर नाकारलं जातंय। अपील करणं हा अधिकार आहे खरं तर खेळाडूंचा, त्यांनी अपील केलंच पाहिजे, परंतु अपील केल्यानंतरच पंच ठरवू शकतात की फलंदाज बाद द्यायचा की नाबाद आहे। अर्थात त्यामध्ये सुद्धा खूप मोठी आचारसंहिता आहे। तुम्ही अपील कुठून करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि जर या आचारसंहितेचा भंग झाला तर गैरवर्तणूक म्हणून देखील कारवाई होऊ शकते खेळाडूंवरती। आणि खरं तर ही स्पर्धा एक शिस्तप्रियतेची एक उत्तम उदाहरण आहे। टेनिस क्रिकेटमध्ये ही शिस्त मुळात अभावाने आढळते, परंतु या स्पर्धेमध्ये खेळाडूंची शिस्त मात्र लक्षणीय असते।
आणि त्याचमुळं या स्पर्धेला जी झगमगाट निर्माण होतो आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहू शकतो चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे आणि या चित्रपटातील कलाकार आज आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. यावेळेस फुलर लेनचा हा चेंडू लॉंग ऑफला खेळला. तिथे उंच उडी मारून त्यानं चेंडू अडवलेला आहे. दोरीवरती वाळत घातलेला कपडा आपण जसा उंच उडी मारून काढतो तसा त्याने चेंडू वरून काढला. खरं तर धीरज सिंगची उंची खूप मोठी आहे. तिथे इतर कुठलाही खेळाडू असता तर या 4 धावा नक्की धावफलकावरती लिहिल्या गेल्या असत्या. 47 धावा धावफलकावरती. सागरचा अप्रतिम हा चेंडू. खरं तर सरळ बॅटनं चेंडू खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूची दिशा बदलली आणि फलंदाजाचा देखील अंदाज चुकला. खरं तर टेनिस बॉलवरील खेळाडूंनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की चेंडू बॅटवरती येईपर्यंत तो नजर ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. काही गोष्टी आपण शिकणं गरजेचं. बाहेर गेलेला हा चेंडू बाहेरची कड, चेंडू आकाशामध्ये आणि फाईन लेगला टिपलेला झेल. क्रमांक 2 फलंदाज बाद. पूर्ण फसला या चेंडूवरती आणि बाहेरचे कड घेत चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये जाऊन विसावला. दुसरा फलंदाज बाद झाला इथे विक्रांत केणे प्रतिष्ठान संघाचा. खरं तर एक चांगली सुरुवात. 43 धावांची पहिल्या गड्यासाठी एक दमदार भागीदारी उभी राहिल्यानंतर असं वाटत होतं की अजून चांगला मजबूत स्कोर उभा राहील. पाया मजबूत असल्यानंतर उंच इमारत उभी राहू शकते, परंतु पाया मजबूत झाल्यानंतर देखील इमारत खिळखिळी केली जाते हे तुम्ही क्रिकेटमध्येच बघू शकता.
यावेळेस सागरचा हा चेंडू पुन्हा एकदा फुल लेनचा मिड विकेटला गॅप तिथे मोठा आहे, क्षेत्ररक्षक उडी मारून अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. 2 धावा इथे मिळतील. फलंदाज सँडी आचार्यला अजित मोहितेनं खेळलेला हा फटका होता. संदीप आचार्यनं हा चेंडू अडवला. यावेळेस परत एकदा चेंडू बाहेर जात असताना हवेमध्ये बराच वेळ आहे, परंतु नो मॅन्स लँड. चेंडू जिथे लँड होईल तिथे क्षेत्ररक्षक नाही. रिले थ्रो आणि 2 धावा. ओहो, थेट यष्ट्यांवरती चेंडू. मात्र फलंदाज तिथे सुदैवी ठरला की तो घरट्यामध्ये होता. जर थोडासा उशीर झाला असता किंवा तो त्याने घरट सोडलं असतं तर घरावरून बुलडोजर फिरवण्याची वेळ आली असती. पण असं म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अशा काही घटना असतात क्रिकेटच्या मैदानामध्ये. फनी मोमेंट्स आपण पाहत असतो नेहमी. तुम्ही युट्यूबवरती सुद्धा असे व्हिडिओज बघू शकता. परंतु इथे फलंदाज बालंबाल बचावलाय. धावफलकावरती आपल्याला जायचे. स्कोअर दिसतोय 51 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विक्रांत केणे प्रतिष्ठान. शेवटचे षटक अजून यानंतर टाकायचंय. 4थ्या क्रमांकाचे षटक सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती. इथे पहा, आपण पाहिले 4 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर संगणकाने केलेला आहे. इथे बाउन्सर आणि डोक्यावरून चेंडू जातोय, वाईड चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकावरती लिहिली जाईल. 51 वरून 52 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती असताना हा सामना आपल्या समोर आहे. खरं तर सुरुवात एकदम चांगली होती, परंतु मध्ये ज्याला ब्रेक लावलेला आहे सागरनं, एक विकेट त्याने घेतली. त्या अगोदर नवीनने एक बळी टिपला आणि डावाला सुरुंग लावला. तर या दोन्ही फलंदाजांना पडझड होणार नाही, यापेक्षा धावा अजून कशा वाढतील याकडे लक्ष द्यावं लागेल. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 53 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विक्रांत केणे प्रतिष्ठान. शेवटचं षटक यानंतर टाकलं जाणार आहे. दोन्ही फलंदाज अजित मोहिते हा सलामीला आलेला फलंदाज 1 षटकार आणि 3 चौकार त्यानं पहिल्या षटकामध्ये खेचले होते, परंतु त्यानंतर तो शांत झालेला आहे. कुठलाही मोठा फटका त्याला खेळता आला नाही किंवा चौकार षटकार खेळता आला नाही मधल्या 3 षटकांमध्ये. आणि मनोज सतपाल हा नवीन फलंदाज, त्याला आता हो तो सहाय्य करणार आहे, परंतु अजूनपर्यंत त्याने कुठलंही खातं खोललेलं नाहीये. तर यानंतर दुसऱ्या फेरीच्या लढतींना आपण सुरुवात करणार आहोत आणि दुसरी फेरीची पहिली लढत इथे अनाऊन्स होते. कुशाला 11 आणि RD 11 भिवंडी या 2 संघामध्ये यानंतरचा सामना होणार आहे. हा दुसऱ्या फेरीचा सामना असेल. आम्ही विनंती करतो दोन्ही संघनायक आपण तयार राहा. कुशाला 11 RD 11 भिवंडी संघनायकांनी या नाणेफेकीसाठी विथ टीम लिस्ट. चला, शेवटचं षटक आहे. क्रिकेटचा सामना तो टेनिस क्रिकेटचा असेल, लेदर क्रिकेटचा असेल किंवा कुठलाही सामना असेल, तिथे शेवटचं षटक हे स्लॉग ओव्हर्स अर्थात हाणामारीचं षटक असतं. आणि यावेळेस गोलंदाज नवीन. ओहो, अप्रतिम टाकलेला चेंडू फुल लेंथ उजव्या यष्टीच्या बाहेर. खर तर एक स्ट्रॅटेजी पूर्वी तुम्ही पाहिलं समीक्षकांना ऐकताना, तर ते समीक्षक काय सांगायचे की विकेट टू विकेट गोलंदाजी केली पाहिजे, रूम दिला नाही पाहिजे. परंतु अलीकडे क्रिकेटची परिभाषा बदललेली आहे. तुम्ही शरीरापासून जेवढा लांब चेंडू टाकाल तेवढा तो जास्त किफायतशीर ठरतो, कारण डॉट डिलिव्हरीज निर्धाव चेंडू हे पराभवाचं कारण ठरू शकतात. यावेळेस लाईन मध्ये होता फलंदाज, हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता, परंतु खूप उशीर केला ह्या फटक्याला. जमिनीचा समांतर लॉंगॉनला खेळलेला हा फटका 1 धाव देऊन जाईल. 1 धावेबरोबर धावफलकावरती 54 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जे वादळ आलं होतं, पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. तिथून पुढे हे वादळ शांत झालं. दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मिळाले. म्हणजे पहिले 8 चेंडूंचा आपण विचार केला तर 34 धावा धावफलकावरती होत्या. आणि तिथून पुढे सामना स्लो झालेला आहे किंवा गोलंदाजांनी तो स्लो डाऊन केला, आपण असं म्हणू शकतो. सुसाट वेगाने सुटलेले फलंदाजांना अडवण्यासाठी स्पीड ब्रेकर तिथे ठेवलेत मार्गामध्ये आणि जरूर स्पीड कमी केलेला आहे. क्वचितच दगड सुद्धा मार्गामध्ये टाकले आणि स्पीड अजून अडवण्याचा प्रयत्न केला. नशीब अजून काटे टाकले नाहीत. क्रिकेटच्या लढतीमध्ये असंही करावं लागतं, काटे सुद्धा टाकावे लागतात मार्गात, दगड सुद्धा टाकावे लागतात.
इथे पाहिजे खाली राहिलेला हा चेंडू यष्टीरक्षक काय करेल, गोलंदाजाकडे चेंडू दिला आणि इथे फलंदाज बाद. धावबादच्या रूपाने तिसरा धक्का. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान. खर तर या विकेटवरती आपण पाहतो की 70-75 धावा सुद्धा जिंकण्यासाठी पुरेशा ठरत नाहीत. स्लॉग ओव्हर्स मध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान कुठपर्यंत जातोय हे बघायचं आपल्याला. यावेळेस लॉंग ऑफला जमिनीचा समांतर चेंडू गेला. दिलीप एंगसरकर स्टँड समोर अडवला. थ्रो मात्र खूप वाईड आहे, परंतु तिथे यष्टीरक्षक त्याचे छानपैकी थ्रो अडवतोय. एक धाव इथे मिळते, दोन धावा मिळत आहेत. धाव फलकावर 59 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा. शेवटच्या षटकामध्ये हा सामना स्लॉग ओव्हर्स मध्ये नवीन पुन्हा एकदा इथे मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेलं आहे फलंदाजांना. पहिल्या 8 चेंडू पर्यंत आपण षटकार बघितले होते, त्यानंतर मला वाटतं कुठेही षटकार बघायला मिळाला नाही. यावेळेस मिड विकेटला अक्रॉस टू बॅट खेळलेला हा फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक सुरेख आहे, मात्र 2 धावा तितक्याच सहजपणे पूर्ण होत आहेत. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 61 धावा असतील आणि विजयासाठी 62 धावांचं आव्हान परी 11 संघासमोर असेल. परी मध्ये देखील अतिशय नामचित फलंदाज आहेत. विशेषतः सँडी आचार्य, किशन देवेंद्र सारखे एक मोठी नाव या संघामध्ये आहे. सचिन कदम देखील या संघामध्ये असेल. तर आपण काही सन्मान या ठिकाणी करतो आहोत. विशेष करून ज्या प्रेक्षकांनी झेल टिपलेला आहे ते सचिन पाटील पेनवरून इथे सामने पाहण्यासाठी उपस्थित आहेत आणि एक सुंदरसा झेल त्यांनी टिपला, त्याबद्दल त्यांना आपण बक्षीस देऊन गौरवणार आहोत. मी विनंती करतो माननीय चंद्रकांतजी पाटील निळजे यांना आपण हा सत्कार करायचा आहे. झेल घेणाऱ्या प्रेक्षकांना देखील भरघोस अशी पारितोषिक आहेत. पेनवरून आलेल्या प्रेक्षकांचा या ठिकाणी सत्कार होतोय. अनुज पासवाब भोपर हे प्रेक्षक आहेत. भोपरचे त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांनी झेल टिपलेला आहे प्रेक्षकांनी. अनुज भोपर अनुज आहेत भोपरवरून, त्यांना विनंती आहे या आणि सत्काराचा स्वीकार करा. ओपन क्रिकेटचा बाद फेरीतला हा चौथा सामना आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांचा गौरव या ठिकाणी संपन्न झाला. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता प्रेम रंग चित्रपटातील मुख्य अभिनेत्री विनीताजी सोनवणे यांना. ट्रेलर आपण बघितला, छानसं गाणं देखील ऐकलं त्या चित्रपटातील.
आपल्याला आता एकच काम करायचंय, 8 फेब्रुवारीला आपला कुठलंही जवळचं सिनेमागृह निवडायचंय आणि तिथे जाऊन प्रेमरंग हा चित्रपट बघायचा आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2019. 18 वर्षांचा हा मोठा प्रवास. आपल्याला माहित आहे की दिव्यानं दिवा पेटवला की प्रकाश निर्माण होतो. माणसानं माणूस जोडला की माणुसकीचा एक अथांग सागर तयार होतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेची शुभारंभ झाल्यानंतर असे खेळाडू, असे अनेक माणसं, प्रेक्षक जोडत आज ही स्पर्धा या प्रवासापर्यंत आलेली आहे. नदी उगमाला छोटी असते, परंतु नंतर नदीला ओहोळ मिळतात, ओढे मिळतात, अजून नद्या उपनद्या येऊन मिळतात. सागराला ज्यावेळेस नदी मिळते त्यावेळेस ती अथांग होते. आज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा पाहताना एक अथांग जनसागर इथे लोटलेला आहे. या स्पर्धेचं स्वरूप देखील, रूप देखील अथांग झालेलं आहे. अनेक स्थित्यंतर हा मोठा प्रवास या स्पर्धेचा एका नव्या युगाची, एका नव्या बदलाची साक्ष देतो आहे आणि टेनिस क्रिकेटला भविष्य आहे याची देखील साक्ष देतो आहे. कामगार नेते, दिवंगत कामगार नेते माननीय रतनबुवा पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं होत आहे. माजी आमदार, कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यधुरंदर नेते रमेशदादा रतन पाटील यांच्या मार्गदर्शनानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नेते माननीय प्रमोद तथा राजूदादा पाटील, विजयदादा पाटील आणि ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांनी सातत्यानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहेत, कष्ट घेतलेले आहेत आणि योगदान दिलेलं आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई याने देखील या स्पर्धेसाठी जीवाचं रान केलेलं आहे आणि त्याच वेळेस हा सोहळा इथे संपन्न होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. बघा, सामना सुरू होणार आहे. इथे विजयासाठी तब्बल गरज असेल ती 62 धावांची. तर नाणेफेकीचा कौल आपल्याला इथे करायचा आहे आणि टॉस होणार आहे कुशाला 11 विरुद्ध RD11 भिवंडी. या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी चंद्रकांतजी पाटील यांना आपण मंचावरती या. माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. कुशाला 11चे संघनायक आणि RD11 भिवंडीचे संघनायक तिथे येतील. टॉस होईल. दुसऱ्या फेरीच्या लढतीचा आगाज होतोय, तर मैदानामध्ये बाद फेरीच्या पहिल्या फेरीतील लढतीचा धमाका आता सुरू होणार आहे. 62 धावांचं आव्हान आहे. तर बघा, 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी माझी थांबण्याची वेळ झालेली आहे आणि प्रसाद परब सरांची सुरू होण्याची वेळ आलेली आहे. या सर, स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद नरेश टोमे. पहिला चेंडू ऑन साईडला प्लेस करतायत फलंदाज स्ट्राईक एंडला होते श्रेयस सिंदुलकर. त्याच्या जोडीला संदीप आचार्य आलेत मैदानावर. पहिले षटक तुम्ही पाहतात विक्रांत कळे प्रतिष्ठान या संघाकडनं सुलतान खान घेऊन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती कुशाला. कुशाला 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅचसाठी. सुलतान खान. संदीपचा हा फटका स्कूप केलाय, खूप चांगला फटका. हीच खासियत आहे, हीच त्याचा पॅटर्न शॉट आहे, टिपिकल संदीप आचार्य शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या 5.
सुलतानचा हा फटका रिव्हर्स फटका अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये आणि चेंडू एलिव्हेट सुद्धा होत नाहीये. तोपर्यंत एक धाव पॉईंट रिझनमधनं तिथे कव्हर करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली. स्ट्राईक श्रेयस इंदुरकरला स्ट्राईक एंडला आणलंय. धावसंख्या धावफलकर पाहायला एकूण 6 धावा. लक्ष गाठाच्या मैदानावर ते 62 धावांचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी 12.40च्या सरासरीने. हा चेंडू कव्हर्समध्ये खेळत होता, ऑन साइड चेंडू प्लेस केला आहे. मिड ऑन चेंडू मागे जातोय, खूप वेगाने ताकद भरपूर होती या फटक्यामध्ये. मग चेंडू कुठेही जाऊ दे, मिड ऑफ जाऊ दे की मिड ऑन जाऊ दे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाहायला 10, दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन 5-5 धावांचं. दोघांच्या बॅटमॅन 2-1 चौकार. फील्डमध्ये काही लगेच चेंजेस आणते सुलतानने. स्ट्रायकिंगला श्रेयस इंदुरकर स्विंग करायचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आणि इथे एक सोपा झेल एसटीच्या मागे जातोय. दिस इज अ बिग विकेट. श्रेयस इंदुरकर बॅक टू द पवेलियन. सुलतानने श्रेयस इंदुरकर सारखा एक मोठा फलंदाज बाद करत असताना तुम्ही आता धावफलक धावा 10 आहेत आणि अशा क्षणाला मैदानाच्या आतमध्ये खूप लवकर यावं लागतंय. ते या संघाच्या संघनायकाला खूप कमी अवधीमध्ये खूप मोठी उपलब्धी ज्याने मात्र हासिल केली आहे या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आघाडीला येतात फलंदाज जो तुम्ही पाहतात श्रेयस आणि श्रेयस बादल तुम्ही पाहतात फलंदाजीच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येतोय तो ओमकार देसाई. हो, चेंडू अप्पर कट खेळायचं होतं, बाउन्स पाहायला मिळाला. खूप काय होतं, चेंडू इन स्विंग सुद्धा होता, बाउन्स सुद्धा होता, अचूक टप्पा होता. गुडलेनचा वापर केला आणि लगेच आल्याच निश्चित ओमकार देसाईला बीट केलाय चेंडूवर. धावसंख्या धावफलक पाहायला एकूण 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघाच्या बाजूने षटक राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजांनी मात्र 1-1 चौकार वसूल केला. धावसंख्या अंकित केली वैयक्तिक 5 या धावसंख्येवर तुम्ही पाहत असताना श्रेयस इंदुरकर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाला. यष्टीरक्षाच्या बरोबर मागे चेंडू उडाला, लिडिंग एज घेतली आणि तिथे मात्र बाद व्हावं लागलं ते श्रेयस इंदुरकरला. पहिलाच धक्का लागला तो फलंदाजी करणाऱ्या परी 11 या संघाला. 62 धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना या पहिल्या षटकात एक गडी बाद करतोय तो गोलंदाज सुलतान खान. आणि त्यानंतर पाहतात एक खूप चांगला लेदर बॉल क्रिकेटर गोलंदाजी मार्गवर गोलंदाजीसाठी सज्ज होते उंचपुरा असा गुड्डू चव्हाण. विक्रांत प्रतिष्ठान एका बाजूने फलंदाजी केली. पहिल्या सत्रामध्ये धावा कुठल्या ते 61, 12.20च्या सरासरीने आणि 12.40च्या सरासरी मात्र लक्ष ठेवलंय ते 62 धावांचं. ते फलंदाजी करणाऱ्या परी 11 या संघासमोर. धावा कुठल्या गेल्या आतापर्यंत पहिल्या षटकात 10. बघायचं पॉवर प्लेचं अजून एक षटक बाकी आहे. पण हे षटक निश्चितपणे की नेहमीच मी म्हणतो राजदीप की हे षटक म्हणजे कॉमेंट्री बॉक्स एंड करण्याचे दुसरं षटक हाताळलं जातं. खास करून पॉवर प्लेचं षटक हे फलंदाजांसाठी असतं. खास करून फलंदाज या क्षणाला मात्र खूप चांगली बॅटिंग करू शकतात आपल्या बॅटमधून, कारण हवा त्यांच्या सोबत असते, त्यांना साथ देणारी असते हवा. आणि बघायचं आहे ती फलंदाजी तुम्हाला या षटकात. संदीप आचार्य स्ट्रायकिंग एंडला आहेत गुड्डू चव्हाणच्या समोर. धावत येत असताना थांबताय रिलीज करण्याच्या वेळेला पॉज घेतलाय. संदीप साठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला हे 3 खेळाडू तुम्हाला भिन्न दिशेत पाहायला मिळतात सँडीसाठी. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड लेन्सचा वापर. बॅकफुटला थांबून पॉपिंग रिचच्या आदमधनं फटके एक्झिक्यूट करणं हा त्याचा गुणधर्म आहे आणि हेच मात्र ओळखलं गुड्डूने आणि त्याला मागेच ठेवलं. त्याच्या डोळ्याच्या समोरून मात्र चेंडू निघून जातोय. गुडलेन स्पॉटवर चेंडू मात्र चेंडू निश्चित निघून जातोय तो यशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या काम धावफलकावर पारमध्ये एकूण आली ती 10 धावा. षटक दुसरं मार्गस्थ मैदानावर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं ते गुड्डू चव्हाणचं. फुल टॉस आहे.
समोर खेळलेत, मिडॉनवरनं क्षेत्ररक्षक मागे जातोय, बघायचं झेल स्वीकारणार का, प्रयत्न खूप चांगला होता पण चेंडू आतमध्ये ढकलतात. तोपर्यंत संदीपने कॉल दिला, 3 धावा तो पूर्ण करू शकतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावांची गरज होती. क्षेत्ररक्षक मिडॉनवरनं मागे आले खूप वेगाने चेंडू ग्रीप करण्यासाठी. संदीप मकवाना, मयूर दातीरकर या संघामध्ये आहे, तुम्हाला पाहायला मिळतं मयूर दातीरकर. आणि मला आठवतंय तो झेल अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा तो झेल श्रेयस सिंधुलकरचा टिपला होता आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, खूप वेगाने उलटा धावा द्यायचा ना, आणि तसाच काही हा झेल पाहायला मिळाला पण चेंडू तिथे ड्रॉप होतोय आणि 3 धावा मिळतात त्या संदीप आचार्य. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. षटक दुसरं इथे मात्र मार्गस्थ असताना पहिल्यांदाच स्ट्रायकिंग केला या षटकात ओमकार देसाई. ओमकारसाठी ऑन चेंडू ऑन साईडला प्लेस करतायत, बरोबर खोल्या टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत, चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावायचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत मैदानावर या चेंडूवर. खातं उघडते 2 धावेने ओमकार देसाई. संघ अडचणीत असं मैदानाच्या आतमध्ये आलेत कॅप्टन, आणि परिस्थिती अनुरूप स्वतःची फलंदाजी करणं, फटके मोल्ड करणं, गोलंदाजांना मात्र निश्चित डॉमिनेट करणं हा गुणधर्म आहे ओमकार देसाईचा. धावसंख्या 15. लगेचच खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरचा आतमध्ये येतोय. ओमकार स्ट्राईक एंडला आल्यानंतर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जातोय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे खास करून ओमकारसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर. ऑफ स्टोनच्या थोडंसं बाहेर ठेवलं चेंडूला, ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न होता ओमकारचा. फटका पूर्णपणे फसतोय, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. बॅट खूप जोराने स्विंग सुद्धा केली या चेंडूवर पण यश मिळत नाहीये, टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल. पॉवर प्लेचा षटक तुम्ही पाहतात मैदानावर सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये गुड्डू चव्हाणचं पहिल्या षटकात निश्चित आले 10 धावा, पण या षटकात निश्चित कमी धावसंख्या देण्याचा तो प्रयत्न करतोय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गुड्डू. शफल झालेत ऑन साईडला, कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करतात, फेक सुद्धा चांगली होते आणि फक्त एकच धाव मिळेल. उंच पुरा गोलंदाज आहे गुड्डू, ज्याप्रमाणे चेंडू रिलीज करतात ज्याची उंची जवळजवळ 6 ते 6.25 फूट तुम्हाला उंची पाहायला मिळते ती गुड्डूची, आणि तुम्ही पाहता जवळजवळ 6.25 फुटावर चेंडू खाली लँड होतोय. आणि मग अशी आपण पाहिलं की संदीप आचार्य त्यांनी असंच बीट केलं होतं पहिल्या चेंडूवर डॉट टाकत असताना. फील्डमध्ये लगेच चेंजेस आणतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जातोय आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉन रिजनमध्ये सर्कलच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या 10 फरक पाहायला मिळते, एकूण झाली ती 16 धावा. थोडंसं धावसंख्येमध्ये अंकुश पाहायला मिळतो या षटकात. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवले गोलंदाज गुड्डू चव्हाणने. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 12.40च्या सरासरीने, त्यापैकी येतात त्या आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये त्या 16 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गुड्डू. शफल जातो ऑन साईडला, पॅटर्न शॉट, टिपिकल शॉट, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि ते मात्र झेल मिस होतोय, ड्रॉप होतोय झेल, आणि तिथे मात्र संदीपला एकच धावावर समाधान मानावं लागेल. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि एका धावांची धावसंख्या सरकते पुढे. धाव फरक पाहायला मिळते ती एकूण 17 धावा. सरासरीमध्ये थोडेसे मागे पडले, त्याचं कारण गुड्डू चव्हाणचं अप्रतिम षटक आणि पहिल्या षटकात निश्चितच एक फलंदाज श्रेयस सिंधुलकर बाद झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते या षटकात खूप चांगली गोलंदाजी गुड्डूची पाहायला मिळाली आणि अवघ्या 7 धावा गुड्डूने या षटकात खर्च केल्या. तर व्यासपीठावर विनंती करतो फुलचंद पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आगरी कोळी समाजाचे अप्रतिम गायक उपस्थित आहेत व्यासपीठावर. सर्वप्रथम मी फुलचंद पाटील यांना विनंती करेन की आपण या दोन्ही गायकांचा एकत्र सन्मान करायचा आहे. अरविंद मोहिते उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील, दोघांचे सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. अरविंद मोहिते, प्रवीण पाटील दोघांचाही सन्मान इथे मात्र केला जातोय. दोन षटकात धावसंख्या 17 आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुलतान. ज्या षटकात आपण 10 धावा पाहिल्या, एक सफल सुद्धा पाहिली संघासाठी, तो गोलंदाजी मार्कवर सुद्धा गोलंदाजीसाठी येतोय तो सुलतान खान. बघायचंय 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा, अजूनही 45 धावांची गरज रिक्वायरमेंट 15.00 प्रति षटकामागे 15 धावांची गरज आहे
आणि अशी परिस्थिती बऱ्याच वेळा ओमकार जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आहे, अशी परिस्थिती त्याच्या डोळ्यासमोर किंवा त्याच्यासमोर किती वेळ आलेली आहे आणि किती वेळा त्याने मात्र आपल्या संघाला सामना जिंकून सुद्धा दिलाय अशी इतिहासामध्ये भरपूर वेळा नोंद सुद्धा झाली आहे. संधीसाठी एक क्षेत्ररक्षक मागे आहे फाईन लेगमध्ये, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पाहतात स्क्वेअर लेगला येतो, एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात ऑन साईडला लॉंग ऑनला आहे. हे 3 खेळाडू पॅट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर ऑन साईडला. सुलतान हा चेंडू शेवटपासून थोडासा दूर ठेवला, बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा अपिश खेळण्याचा प्रयत्न. उंची थोडीशी कमी आहे, संदीपची याचा फायदा उचलतोय गोलंदाज सुलतान. नाही, उंची कमी असले तरी कीर्ती महान आहे. मॅग्निफिसंट प्लेयर फ्रॉम शिवाजी पार्क, शिवतीर्थ. हो, चेंडू शफल ऑनसाईड खेळायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. ओमकार देसाई खूप वेगाने मात्र येत आहेत स्ट्राईक एंडकडे. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायचे, पण लास्ट मिनिट असं तर पाहायला मिळालं की जर ग्राउंडिंग केली नाही बॅट, एकदम इझिली आले, कॅज्युअली आले एकदम. 62 5 षटकामध्ये आस्किंग रन रेट साधारणपणे 12.40 धावांची. कधी पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी 8.5 रन ठेवले, थोडे मागे पडले तर रन रेटमध्ये. श्रेयस बाद झाले, एक रेकॉर्ड आहे यावर्षी श्रेयसचा 6 षटकारांचा. आणि ओमकार आहे वन ऑफ द स्टार प्लेअर ऑफ टेनिस वर्ल्ड, जबरदस्त फॉर्ममध्ये 18-19 सुद्धा. आणि मॅग्निफिसंट कॅप्टन. आणि स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक एक वेगळं नातं आहे त्यांचं. लास्ट ओव्हरला स्टिअर केला, इथे मात्र जंटल टच, डेलिकेट टच, चेंडू गॅप म्हणा स्लीप म्हणा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुड शॉट. याच्यासाठीच ओळखले जातात ते. मॅग्निफिसंट बॅटिंग इन द बॅक फूट, इन द फ्रंट फूट, स्पेसिफिकली किलिंग इन्स्टंट प्लेअर. लढावरतीचे खेळ आहेत ओमकार देसाई. आणि संदीप आचार्य हे सुद्धा त्याच पद्धतीने खेळणारे प्लेयर्स आहेत. भरपूर ऊन पाऊस पाहिले सातत्याने मागचे कितीतरी वर्ष टेनिस विश्वाच्या माध्यमातून. एक स्टँडर्ड सेट केले, ऑल ऑफ फेमचे प्लेयर्स आहेत. फिल्डिंगमध्ये खूप चेंजेस, थर्डमॅनला थोडंसं वाईडिश करतायत त्या ठिकाणी, डीप थर्डमॅनला. सुलतान हो, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू तुम्ही पाहतायत पंच, अजूनही तो चेंडू बाहेर जातो, वाईटचा इशारा. ज्याप्रमाणे तुम्ही श्रेयसचा उल्लेख केला, 6 षटकारांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. करंट सीझनमध्ये शहरी विभागातनं 5 अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावर आहेत करंट सीझनमध्ये. त्याचबरोबर तुम्ही पाहतात 5 अर्धशतक असतील निश्चित, नो डाऊट. आणि त्याचबरोबर निश्चितच 5 अर्धशतक झळकावत असताना त्याने एकूण रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. टायमिंग होत नाहीये. आतापर्यंत 3 बेस्ट बॅट्समन आणि 3 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असे अवॉर्ड सुद्धा स्वीकारले. धावचीची संधी होती आणि फलंदाज धावची सुद्धा होत आहेत, तिथे मात्र परतावं लागेल. ते फलंदाज संदीप आचार्यला धावचीच्या स्वरूपात तो बाद होतोय आणि फक्त 1 धाव इथे अंकित केली जाईल आणि संदीप आचार्य आघाडीचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. महाराष्ट्राच्या भरपूर लोकांना पद्मविभूषण सुद्धा जाहीर झालंय. क्रीडापटूंना सुद्धा खूप चांगला सन्मान राष्ट्रपतींच्या सोबत ते करण्यात आलाय. अजूनही 38 धावांची गरज आहे. षटक 3रं मार्गस्थ आहे. विकेट पडले 2. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप 14 धावांची संदीप आचार्य आणि ओमकार देसाई यांच्यामध्ये बघायला मिळाले. नवीन फलंदाज अत्यंत क्लासिक प्लेअर इन फॉर्म रवीन लिंगालाला. सुलतान इथे मात्र एज घेतली, फलंदाज बाद. दिस इज बिग विकेट. मोठा झटका लागलाय मैदानावर परिलीव या संघाला. मोठा फलंदाज बाद होतोय. इथे मात्र ओमकार देसाईच्या रूपाने एक मोठं यश सुलतानला पहिल्या षटकात निश्चितच मिळालं. श्रेयस सिंधुलकर त्याने बाद केलं आणि ती पाहतात अजून एक मोठं यश सुलतान मिळवतो आपल्या संघासाठी आणि ओमकारला तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय. इट इज अ बिग विकेट. कारण ओमकारकडे अनुभव आहे, कलाटणी देण्याची ताकद आहे. भरपूर सामना अशा इतिहासामध्ये त्याने कलाटणी दिलेत. मात्र याला लॉफ करायचं, कारण आस्किंग रन रेट वाढत चाललंय, त्यांच्याकडे पर्याय नव्हता. लॉफ करायला गेले, एजला लागला इनसाईड, चेंडू फ्लाय होतोय यष्टीरक्षकाकडे आणि मैदानावर बाद होतोय. तो 3रा फलंदाज. तर पहिला 2 वर, दुसरा 24 वर आणि 3रा 24. आघाडीचे दोन्ही फलंदाज परतलेत आणि मैदानावर तर रवी आणि किसन आहे आणि रवी आणि किसन संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत या ठिकाणी बघावं लागेल.
बघा 24 धावा कुठल्या आहेत आणि परिलीवन असा हा एक असा संघ आहे या स्पर्धेमध्ये. आपण जर इतिहास जर आपण मागे जर वळून बघितलं तर हल्लीच म्हणजे 1-2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. 101 धावा सुद्धा मात्र विक्रम इतर प्रस्थापित केला होता या संघाने या स्पर्धेमध्ये. हो चेस करू शकतात टेनिस शिवाय. जसं आता थोड्या वेळावर नरेश दोमी आपले पुण्याचे समालोचक तेच सांगत होते, खूप बदल झाला आहे. आधुनिक क्रिकेट आहे, टेनिस विश्वामध्ये प्रचंड बदल आला आहे. इन्स्टंट क्रिकेट झालं आहे, फास्ट क्रिकेट झालं आहे, कमी षटकांचं क्रिकेट झालं आहे. एक काळ 8 षटकांचा होता, नंतर 6 आपण बघतो. त्यामुळे फास्ट खेळावं लागतं, त्यांना मोल्ड व्हावं लागतं. बॉटम हँड ऑफ ड्राईव्ह शॉर्ट कव्हर रिजनमध्ये थोडासा दुसरा वेळचा प्रयत्न असेल. 2 धावा सुद्धा पूर्ण होतात या चेंडूवर. किसन देवेंद्र आलेत नवीन फलंदाज आणि धावफलकर धावा अंकित होत आहेत या 2 धावेच्या मदतीने. ते म्हणजेच 26 धावा धावफलकर. 62 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सरासरीमध्ये खूप पूर्णपणे मागे पाहायला मिळतात. 36 धावा अजूनही हवेत पण चेंडू शिल्लक आहे ते फक्त 12 चेंडू आणि 36 धावांची गरज सरासरी आता मात्र हवी आहे प्रति षटकामागे ती 18 धावांची. वाढली आहे कारण धावांची गती जेव्हा तुम्ही सुरुवातीला ठेवत नाही तर त्यावेळेला तुम्ही मागे पडता. पावा प्लेमध्ये ज्या धावा यायला होत्या त्याने पावा प्लेमध्ये एकंदरीत धावा कुठल्या होत्या 41 आणि याने उत्तर देताना पावा प्लेमध्ये 17 धावा केलेत. इथे ते मागे पडले आणि त्यामुळे मागे पडल्यामुळे तो फार मोठा आस्किंग रन रेट या ठिकाणी वाढतोय. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 36 धावा 18 धावा प्रति षटकाच्या मागे कराव्या लागतील. धावसंख्या 26 आहेत. बाद होणारे फलंदाज तुमच्या माहितीसाठी श्रेयस बाद झाला 5 वरती, संदीप आचार्य बाद झाले, त्याच्यानंतर 9व्या धावसंख्येवर ओमकार बाद झाले 7 वर. तर रवी आणि किसन यांच्याकडे ही जबाबदारी आहे. अजित मोहिते सुद्धा ज्यांनी 32 धावा कुठल्या या सामन्यामध्ये खेळतोय आणि सतीश धुळेची आठवण झाली. सतीश धुळेचा वारसदार म्हणून अजितकडे बघितलं जातं. त्यांचे शिष्य आहेत ते आणि अप्रतिम खेळ त्यांनी या ठिकाणी सतीशला जसं शोभेल असा खेळ या ठिकाणी खेळलाय आणि ही खेळी नक्कीच सतीश जुळेलाच अर्पित करायला पाहिजे. या व्यासपीठावर आपण फुलचंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करायचा आहे. नारिवली गावचे गायक विकास पाटील उपस्थित आहेत आणि यांचा सन्मान आम्ही फुलचंद पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. 36 धावा हव्यात सामना जिंकण्यासाठी. येणारं हे षटक 4थं षटक निश्चित म्हणेन की मात्र आरसा असेल या सामन्याचा. कारण ज्या एंडने फलंदाजी केली जाणार आहे त्या एंडनं मात्र जास्तीत जास्त धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळाल्यात. प्रति षटकामागे 18 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 18च्या पलीकडे किंवा मी तर म्हणेन 20 ते 22 धावा जरी येतात या षटकात तर निश्चितच विजयाच्या आशेवर तुम्हाला पाहायला मिळेल तो पर-11 संघ. हो नक्कीच हे षटक महत्त्वाचं आहे. या ठिकाणी चेस करणाऱ्या संघाच्या माध्यमातून ते किती धावा कुठताय त्याच्यावर लक्ष राहील. सुलतान गुड्डू आणि तसंच आपण बघतोय सुलतानचे दोन्ही षटकं स्पेल संपलं, कोटा संपला. 19 धावा देत असताना 2 गडी बाद केले. गुड्डूनी 7 धावा दिले आणि आता फिरोज शेख येतोय त्याच्यावर जबाबदारी असेल. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचं प्रतिष्ठित षटक आहे. जितके धावा ते जास्त कोटतील तितकं सोपं त्यांना शेवटच्या षटकात होऊ शकतं. दोन्ही संघांना शुभेच्छा. 12 चेंडू 36 धावा. दोघांकडे खूप चांगला कॅलिबर आहे. खास करून सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलियाला फलंदाज किसन देवेंद्र याच्या नावावर एक शतक सुद्धा आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणि तो सुद्धा मध्याच्या आतमध्ये सज्ज आहे. बघायचं आहे तो कधी स्ट्राईक एंड लाईन आणि चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळेल. फिरोज शेख आहेत गोलंदाज 4थ्या षटकात. डेड बॉल. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी पर-11 या संघाला. फुल टॉस होता ऑन साइडला. खूप चांगला स्वीप पाहायला मिळतो. चेंडू मागे निघून जाते खूप वेगाने. लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करतोय. सीमारेषे बाहेर दमदार फटका. चौकार. तर मराठीचं संगीत स्पेसिफिकली वीर सावरकरांचं सगळे आज गाणे या ठिकाणी सादर केले. काटाईचे पोलीस पाटील जगदीश बबन पाटील यांचं आगमन झालं आहे. यांचं व्यासपीठावर आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. तो धावसंख्या सरकते ती आता 31 वर. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. 62 करायचे आहेत. आपण बघतोय 50% धावा आलेले आहेत. अजूनही त्यांना 31 धावांची गरज आहे आणि 10 चेंडूमध्ये करायचे आहेत. एक सामना ग्रामीणचा आपण पाहिला 2 षटकात 41 धावा कुठल्या गेल्या शेवटच्या. एक सामना आज सुद्धा पाहिला 2 षटकात शेवटच्या 48 धावा कुठल्या गेल्या. लॉफ केला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी मात्र पुढे येणार नाही. ते सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू रोखण्यामध्ये भर देत आहेत आणि कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या आता सरकते ती आता 33 वर. 62 टू विन. 33 धावा आलेले आहेत. अजूनही धावा हवेत ते बघतोय आपण. 29 चेंडू शिल्लक आहेत 9.
9 चेंडू 29 धावा. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू ज्या पद्धतीने चेंडू लेफ्ट केला या ठिकाणी पंच तेच गोष्ट बघतायत. वाईटचा इशारा आहे. एनी डिलिव्हरी लिव्हिंग द लेग स्टंप इट इज ऑलवेज वाईट. आणि तेच या ठिकाणी दाखवत असताना आमचे अंपायर. संख्या 34. ओ क्लासिक डिलिव्हरी. याच्यासाठीच प्रयत्नशील होते गोलंदाज फिरोज शेख. पायाच्या मागून बोल्ड करण्यासाठी अनंत पाटील जवळ येतात आमचे अंपायर यष्टी सजवण्यासाठी. अजून एक धक्का आणि एक गडी अजून त्यांचा बाद होतोय. स्टँडमध्ये कारण त्याच्या त्या चावीवर बॅच पण आहे, त्याचा ड्रायव्हिंग लायसन पण आहे. तर पंच कमिटीच्या बाजूला तिथे मात्र थांबायचं. ती मात्र सँडी नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे तुम्हाला चावी ती भेटेल, तिथेच आपण संपर्क साधायचा आहे. तर फलंदाज क्लीन बोल्ड होत आहेत किसन देवेंद्र. चौथं षटक तुम्ही बघतात फिरोज शेखचं धावसंख्या पाहायला म्हणजे धावफरकात एकूण 34 धावा. लक्षात मात्र थोडंसं महागडं होत चाललंय, थोडंसं कठीण होत चाललंय हे आव्हान. डोळ्यासमोर असताना तुम्ही बघतात रोहित नार्वेकर येतात फलंदाजीला 6व्या क्रमांकावर. फिरोज शेख. कलाटणी देणारं षटक कुठलं होतं तर निश्चितच सुलतान खानची 2 षटकं जी मात्र सामन्याला कलाटणी देणार होती. आणि दोन्ही षटकात खूप मोठे मात्र विकेट मिळालेत. श्रेयस सिंधुलकर आणि ओमकार दिशेचा विकेट इथे मात्र सुलतानला मिळाला या सामन्यात. ऑप्शन थोडंसं बाहेर चेंडूला अजून तो बाहेर आउटस्विंग होतोय. वेग होता प्रचंड या चेंडूवर, पण तुम्ही पाहता लाईनवर नियंत्रण नाही, दिशेवर नियंत्रण नाही. चेंडू मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर जातोय. वाईटचा इशारा. नॉर्मली असे चेंडू पडत नाहीत, खूपच जास्त बाहेर टाकले त्यांनी. धावसंख्या 35 धावा धावफलकर. हो गुड बॉलिंग. अजून तो मात्र चेंडू बाहेर निघतोय. पंच पुन्हा वळतात आमच्याकडे. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू अजून तो मात्र थोडासा आउटस्विंग होतोय. यशीच्या मागे चेंडू ग्रीप करतात ग्रेट कीपर यशी रक्षक तुम्ही पाहतात अजित मोहिते. व्हेरी व्हेरी गुड अंपायरिंग दीपक चौधरी. चेंडूचं पिचअप कुठे झालं, कंक्लूड कुठे झालं हे बघतायत एक्झॅक्टली त्या ठिकाणी. 36 धावा धावफलकावर. फुल टॉस होता, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला वाट बघतोय झेलची. झेल स्वीकारलाय. अजून एक धक्का. 2 धक्के या षटकात तुम्हाला पाहायला मिळतात ते फिरोज कडनं. एक क्लीन बोल्ड आणि एक झेलची फलंदाज बाद. भूमीवर 150 फूट उंच ध्वजारोहण आज सकाळी करण्यात आलं. एक सन्मान या साहित्यिक भूमीचा, खेळाडूंच्या भूमीचा, कलावंतांच्या भूमीचा आणि भारत मातेचा. राज्यात नवीन बॅट्समन 7व्या क्रमांकावर फलंदाजीला रवी निगल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येत आहेत फिरोजच्या अगेन्स्ट बॅटिंग करण्यासाठी. ऑनसेला अप्रतिम फटका. टिपिकल रवी लिंगाला शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार.
वर्ष मागे जातोय सुप्रीमो चषकमध्ये, ज्यामध्ये स्वर्गीय रतनबुवाची पुढची पिढी तुम्ही बघताय. तर या ठिकाणी सगळ्या आमच्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, VIP स्टँडमध्ये सामना एन्जॉय करतायत. तर मी म्हणत होतो 2 वर्ष मागे गेलं होतं. रवी लिंगालाची बॅटिंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. काय बॅटिंग केलं, क्लासिक बॅटिंग. सुप्रीमो चषकमध्ये सामन्याला कलाटणी देणारी बॅटिंग, नक्कीच अशी ताकद आहे त्यांच्याकडे. रवी सामन्याला कलाटणी देऊ शकतो का असा एक प्रश्न चिन्ह आहे. बघायचं आहे पुढच्या या 6 चेंडूंमध्ये काय घडते, कारण धावसंख्या झाली आपण बघतोय मैदानावर ती 42 रूपांनी, अजूनही 20 धावांची गरज आहे. तर या 7 चेंडूमध्ये सुहास पवार येत आहेत गोलंदाजीला. तर या 20 धावा येणार का, वळूया आपण प्रसादकडे. निश्चित ऑप्शन खूप होता यांच्याकडे. विजय पिल्लाई सुद्धा होता ऑप्शन, पण सुहास पवारच्या हातात चेंडू सोबत, कारण तो एक फिरकी गोलंदाज आहे, एक स्पिन गोलंदाज आहे. आणि बघायचं स्पिन गोलंदाज समोर आक्रमण करावं लागेल. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज राज. चेंडू इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मधना चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल आणि हा चौकार पाहायला मिळतोय तो राजच्या. वरच्या षटकांमध्ये जो ब्रेक होता त्या ब्रेकमध्ये पाहायला मिळालं की त्याने मात्र विश्वास जागवला राजमध्ये की तू चांगला खेळू शकतो, चांगली फटकेबाजी करू शकतो, तुला फेस करायचा पहिला चेंडू तू खेळ. आणि त्याने मात्र तो फटका दाखवला आपल्या बॅटमधून. 5 चेंडू 16 धावा, जिंकू किंवा मरू अशा पद्धतीने दोन्ही संघांना खेळावं लागेल. सुहास पवार रिव्हर्सचा अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये बघायचं आणि झेल सुद्धा स्वीकारलाय. गुड कॅच. रिव्हर्स फटका खेळण्यात जणू काही माहितीच होता म्हणून क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला. सुलतानने मात्र टिपला जेल आणि फलंदाज बाद. गुड कॅच. तो गोलंदाज फलंदाज इथे पण आतमध्ये धीरज सिंग येत आहेत मैदानावर 8व्या क्रमांकावर. चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं, चांगला फटका निश्चितच पाहायला मिळाला तो राजच्या बॅटमॅन राज गोठणकर. त्याच्या बॅटमॅन आपण पाहिलं खूप चांगली फटकेबाजी, एक चौकार आला, पण रिव्हर्सचा फटका जसा अटेम्प्ट केला ज्या क्षेत्राशी तिथे लावला होता जणू काही गोलंदाज पवारला माहिती होतं, सुहास पवारला, आणि तिथेच बरोबर शेल टिपला गेला तो इथे क्षेत्ररक्षक सुलतान खान कडून. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये हव्यात त्या 16 धावा. रवी लिंगाला स्ट्राईक एंडला आहेत, सगळ्यात महत्वाची बाजू रवी लिंगाला स्ट्राईक एंडला आहेत. 4 चेंडूमध्ये 16 धावा. बघायचं आहे सामना अजूनही पारडं दोन्ही बाजूला समांतर आहे. कधीही सामना कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो, कारण दोन्ही एकाच कॅलिबरचे खेळाडू तुम्हाला समोर समोर पाहायला मिळतात. सुहास पवारच्या अगेन्स्ट रवी लिंगाला रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये, मिस टाइम होतोय चेंडू आणि डॉट बॉल. धावसंख्या काय धाव फलकट पाहायला मिळते एकूण झाली ती मला सांगता राजदीप चौधरी. धावा झाल्या त्या 46. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये हव्यात त्या 16 धावा. हो गुड बॉलिंग, खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र थोडासा लोअर फुलटॉस चेंडू होता, फसवा चेंडू होता. टॉस केलं चेंडूला आणि तुम्हाला बीट झालाय तो फलंदाज रवी लिंगाला. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता. समोर खेळत आहेत आणि बघायचं चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होते. पंचांचा इशारा चौकार, हिट विकेट. पंच सांगतायत तिथे मात्र स्ट्राईक एंडचे पंच की मागे आले, भरपूर बॅकफुटला गेले आणि तोपर्यंत पायाने यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात सेल्फ आउटच्या स्वरूपात बाद.
रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेच्या बाहेर आणि हा चौकार सामना जिंकला. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये विभागात 10 धावेने विक्रांत कणी प्रतिष्ठान या नावाने हा संघ विभागात खेळत असताना प्रथमेश पाटील याचा हा संघ आणि पहिल्याच सामन्यात मात्र विजय संपादन केलाय. दोन्ही संघांना विनंती करतो एकमेकांसमोर आपण शेक हँड करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. 10 धावेने एक मोठा विजय संपादन केलाय तो निश्चितच गोलंदाजी करणाऱ्या विक्रांत कणी प्रतिष्ठान या संघाने.